रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका सौ मांडके SH. इयत्ता 11वीमधील अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण क्रमांक 3 विभाजन मूल्य आज आपण अभ्यासणार आहोत. विभाजन मूल्य म्हणजे काय? सामग्री किंवा आकडेवारी किंवा माहिती सामग्रीचे समान भागांमध्ये विभागणी करणे म्हणजे विभाजन होय. सामग्रीची विभागणी करताना आवश्यक संख्या समान प्रमाणात विभागणे यालाच विभाजन मूल्य असे म्हणतात. सामग्रीची किंवा आकडेवारीची किंवा माहितीची विभागणी अशा पद्धतीने झाली पाहिजे की त्या सामग्रीचे समान भाग झाले पाहिजेत. त्यालाच विभाजन मूल्य असे म्हणतात. केंद्रीय प्रवृत्तीची मापके तुम्ही यापूर्वीच्या इयत्तेमध्ये अभ्यासलेली आहेत. थोडक्यात आपण केंद्रीय प्रवृत्तीची मापके पाहूयात. पहिले मापक आहे सरासरी. त्यालाच दुसरं नाव आहे गणित मध्य. दुसरे मापक आहे मध्यक किंवा मध्यगान. तिसरे मापक आहे बहुलक किंवा भूयिष्ठ. केंद्रीय प्रवृत्तीची ही 3 मापके आहेत. पहिले मापक आहे सरासरी किंवा गणित मध्य. याची व्याख्या पहा. दिलेल्या सर्व घटकांच्या किमतीची बेरीज भागिले घटकांची संख्या यांच्या गुणोत्तरास गणित मध्य किंवा सरासरी असे म्हणतात. दुसरे मापक आहे मध्यक किंवा मध्यगान. व्याख्या पहा. दिलेली आकडेवारी चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून घेतल्यानंतर बरोबर मध्यभागी येणारी संख्या म्हणजे मध्यक होय. पहा, मध्यक दिलेली आकडेवारी चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून घेतल्यानंतर बरोबर मध्यभागी येणारी संख्या म्हणजे मध्यक होय. उदाहरण पहा. चढत्या क्रमाने उदाहरणार्थ 10, 20, 30, 40, 50 हा चढता क्रम आहे. आता आपण उतरत्या क्रमाने व्याख्येमध्ये आपण सांगितलेलं आहे की चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून घेतल्यानंतर उतरता क्रम पहा. 50, 40, 30, 20, 10. चढता क्रम आहे 10, 20, 30, 40, 50. उतरता क्रम आहे 50, 40, 30, 20, 10. या संख्या
उतरत्या क्रमाने मांडून घेतल्यानंतर बरोबर मध्यभागी येणारी संख्या म्हणजे मध्यक होय. पहा 30 ही संख्या मध्यक आहे. चढत्या क्रमाने मांडून घेतल्यानंतरही अंक तोच येतोय आणि उतरत्या क्रमाने मांडून घेतल्यानंतरही अंक तोच येतोय. चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून घेतल्यानंतर बरोबर मध्यभागी येणारी संख्या म्हणजे मध्यक होय किंवा मध्यगा होय. आणि तिसरे केंद्रीय प्रवृत्तीचे मापक आहे बहुलक किंवा भूयिष्टक. पहा, दिलेल्या आकडेवारीमध्ये सर्वात जास्त वेळा येणारी संख्या म्हणजे बहुलक होय किंवा दिलेल्या आकडेवारीमध्ये वारंवार येणारी संख्या म्हणजे बहुलक किंवा भूयिष्टक होय. या 3 केंद्रीय प्रवृत्तीच्या मापकांपैकी दुसरे मध्यक हे मापक विभाजन मूल्य आहे. या मध्यकामध्ये सामग्रीचे किंवा निरीक्षणाचे मध्यकाच्या दोन्ही बाजूला निरीक्षणाच्या समान संख्या असतात. पहा, आकडेवारी किंवा सामग्री मध्यकाच्या दोन्ही बाजूला समान संख्या असते. मध्यकाप्रमाणेच चतुर्थक, दशमक आणि शतमक ही विभाजन मूल्ये आहेत. पहा, विभाजन मूल्ये कोणती आहेत? पहा, मध्यक, चतुर्थके, दशमके आणि शतमके ही 4 विभाजन मूल्ये आहेत. यामध्ये मध्यकाची व्याख्या पण पाहिली. दिलेली आकडेवारी चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून घेतल्यानंतर बरोबर मध्यभागी येणारी संख्या म्हणजे मध्यक होय. मध्यकामध्ये मध्यकाच्या दोन्ही बाजूला समान निरीक्षणाच्या समान संख्या असतात. चतुर्थके म्हणजे काय? तर दिलेल्या सामग्रीचे समान 4 भाग पडतात. व्याख्या पहा, ज्या संख्या संपूर्ण निरीक्षणाचे समान 4 भाग करतात त्याला चतुर्थके असे म्हणतात. दशमके म्हणजे काय? ज्या संख्या संपूर्ण निरीक्षणाचे समान 10 भाग करतात त्याला दशमके असे म्हणतात. आणि शतमके म्हणजे काय? ज्या संख्या संपूर्ण निरीक्षणाचे समान 100 भाग करतात त्याला शतमके असे म्हणतात. ही 4 विभाजन मूल्ये आहेत. सर्वसाधारणपणे विभाजन मूल्ये ही भाजक किंवा भागक म्हणूनही ओळखली जातात. विभाजन मूल्यांनाच भाजक किंवा भागक
असेही म्हटले जाते किंवा भाजक किंवा भागक म्हणूनही ओळखली जातात. भाजक किंवा भागक म्हणजे काय तर विभाग करणारा, भाग करणारा म्हणजे भाजक. विभाजन मूल्ये ही भाजक किंवा भागक म्हणूनही ओळखली जातात. विभाजन मूल्य हा वर्णनात्मक संख्याशास्त्राचा एक भाग आहे. वर्णनात्मक संख्याशास्त्राची कोणकोणती प्रकरणे आहेत तर लोकसंख्या, बेकारी, दारिद्र्य ही वर्णनात्मक संख्याशास्त्राची प्रकरणे आपणाला अभ्यासावयाची आहेत. या लोकसंख्या, दारिद्र्य, बेकारी या प्रकरणांमध्ये आर्थिक सामग्रीचे विश्लेषण करताना विभाजन मूल्यांचा वापर कसा केला जातो याची ओळख या प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांना करून दिली जाणार आहे. त्यापूर्वी आपण संख्याशास्त्र दिन कोणता साजरा केला जातो पहा. प्रसंत चंद्र महालनोबिस महालनोबिस उर्फ PC महालनोबिस. प्राध्यापक प्रसंत चंद्र महालनोबिस हे भारतीय संख्याशास्त्रज्ञ होते. भारताने देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दर 5 वर्षांनी पंचवार्षिक योजना अंमलात आणल्या. त्यापैकी पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 56 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जाहीर करण्यात आलेली होती. या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेती क्षेत्रावर भर देण्यात आलेला होता. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये PC महालनोबिस यांनी मोठे किंवा अवजड उद्योगधंद्यांवर भर देणारे तंत्र तयार केले. या तंत्रालाच महालनोबिस प्रारूप किंवा महालनोबिस तंत्र किंवा महालनोबिस मॉडेल असे म्हणतात. दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 61 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये भारत सरकारने जाहीर केलेली होती. या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये औद्योगिकरणावरती भर देणारे औद्योगिक रचना हे तंत्र तयार केले. त्यालाच महालनोबिस तंत्र, महालनोबिस प्रारूप किंवा महालनोबिस मॉडेल असे म्हणतात.
PC महालनोबिस यांनी 2 सामग्री संचाची तुलनात्मक गणना करण्यासाठी मापन तयार केले. त्याला महालनोबिस अंतरगणना असे म्हणतात. तसेच त्यांनी विविध गटातील लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीची तुलना करण्यासाठी भाजक आलेखी विश्लेषण आलेखी विश्लेषण ही संख्याशास्त्रीय पद्धत तयार केली. या त्यांच्या आर्थिक नियोजन, आता आर्थिक नियोजनामध्ये सर्व पंचवार्षिक योजना येतात. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा तपशीलवार आढावा घेऊन कोणत्या वस्तूचे किती प्रमाणात उत्पादन करावयाचे, उत्पादन कोणत्या पद्धतीने करावयाचे आणि तयार केलेले उत्पादन कोणामध्ये वाटून द्यावयाचे हा निर्णय सत्ताधारी समितीने घेणे म्हणजे आर्थिक नियोजन होय. आता आर्थिक नियोजनामध्ये सुद्धा PC महालनोबिस यांचे योगदान आहे. म्हणून आर्थिक नियोजन आणि सांख्यिकीय विश्लेषण या क्षेत्रामध्ये त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल भारत सरकारने 29 जून हा त्यांचा जन्मदिन संख्याशास्त्र दिन म्हणून घोषित केला. पहा, 29 जून हा PC महालनोबिस यांचा जन्मदिन आहे. जून हा जन्मदिन त्यांचा भारत सरकारने संख्याशास्त्र दिन म्हणून घोषित केला आणि दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर 29 जून हा दिवस संख्याशास्त्र दिन म्हणून विशेष जाहीर साजरा केला जातो. पहा, 29 जून हा दिवस संख्याशास्त्र दिन म्हणून राष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो. 29 जून संख्याशास्त्र दिन. अशा पद्धतीने प्राध्यापक प्रसंतचंद्र महालनोबिस यांचा जो 29 जून हा जन्मदिन आहे, या जन्मदिवशी संख्याशास्त्र दिन म्हणून साजरा केला जातो. यानंतर आपण विभाजन मूल्यांची गरज पाहणार आहोत. विभाजन मूल्यांची गरज किंवा आवश्यकता का भासली तर मोठ्या सांख्यिकीय माहितीमध्ये ज्या वेळेस किमान व कमाल किमतीमध्ये जास्त अंतर असते त्यांना बाह्यवर्धक मूल्ये असे म्हणतात. या संख्यांमध्ये जास्त अंतर असेल तर त्याचे प्रतिनिधित्व करणारी संख्या शोधून काढणे अवघड होते. म्हणून अशा सांख्यिकीय आकडेवारीमध्ये सरासरीने
आकडेवारी पाहत असताना प्रतिनिधित्व करणारी सामग्री किंवा संख्या ही सरासरीने काढणे चुकीचे ठरते. म्हणून यावर मात करण्यासाठी पहा विभाजन मूल्यांची आवश्यकता भासली. या ठिकाणी यावर मात करण्यासाठी विभाजन मूल्यांचा वापर केला गेला. विभाजन मूल्ये कोणकोणती आहेत? मध्यक, चतुर्थके, दशमके आणि शतमके ही 4 विभाजन मूल्ये आहेत. तसेच नेहमी लक्षात ठेवा Q2 दुसरे चतुर्थक, Q2 बरोबर D5 पाचवे दशमक बरोबर शतमक P50 बरोबर मध्यक असतो किंवा मध्यगा असते. Q2 दुसरे चतुर्थक, पाचवे दशमक आणि 50वे शतमक हे मध्यक असते. उदाहरण पहा, एक 100 मीटरची दोरी आहे. या 100 मीटरच्या दोरीमध्ये आपण समान 4 भाग केले. पहा हे 25-25 चे समान 4 भाग केल्यानंतर 100 येतात. 25 अधिक 25 50 अधिक 25 75 अधिक 25 100. आता 100 मीटरची ही दोरी आहे. यामध्ये आता आपल्याला दुसरे चतुर्थक काढायचे आहे. या दोरीचे आपण 4 भाग का केले? चतुर्थकामध्ये आकडेवारीचे समान 4 भाग केले जातात. म्हणून या 100 मीटरचे 4 भाग केले आपण. पहिला 25चा, दुसरा 50, तिसरा 75, चौथा 100चा. त्यातील फक्त 2 भाग घेतले. 25 चे 2 भाग घेतले तर 50 येतात. Q2 किती आला? 50 आला. दुसरे चतुर्थक 50 आले. त्यानंतर आपणाला दशमक 5वे काढायचे आहे. तर दशमकामध्ये दिलेल्या आकडेवारीचे समान 10 भाग केले जातात. ते 10 भाग कोणते आहेत पहा. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 असे 10 समान भाग केले जातात. दहा, 20, 30, 40, 50 या ठिकाणी पहा. दहा, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 हे 10 समान भाग दशमकामध्ये केले जातात. त्यापैकी आपल्याला कितवा काढायचे आहे? दशमक कितवे काढायचे आहे? 5वे दशमक काढायचे आहे. या 10 भागातील आपण 5 भाग घेतले असता D5 किती येतोय? 50च येते. पहा 10 भागातील फक्त 5 भाग आपण घेतले आणि D5 काढला, 50 आले. आता उरलेल्या शतमक 50वे पहा. या 100 मीटर दोरीचे समान 100 भाग केले तर आपणाला 50वे शतमक काढायचे आहे. यामध्ये या 2, 10 आणि 20 मध्ये 1-1 मीटरचे आपण जर 10 भाग घेतले, 1-1 मीटरचे 100 भाग घेतले तर आपणाला 100 मीटर शतमक मिळते. परंतु या ठिकाणी आपणाला 50वे शतमक काढायचे आहे. इथे 10, 20, 30, 40
आणि 50 या ठिकाणी 50व्या मीटरवरतीच 50वे शतमक येते, म्हणून म्हटलेलं आहे P50 50. आणि दुसरे चतुर्थक, 5वे दशमक आणि 50वे शतमक हा मध्यक असतो किंवा मध्यगा असते. अशा पद्धतीने आज आपण केंद्रीय प्रवृत्तीची मापके 3 आणि विभाजन मूल्ये मध्यक, चतुर्थके, दशमके आणि शतमके ही 4 असतात आणि संख्याशास्त्र दिन म्हणून कोणता साजरा केला जातो हे आज आपण पाहिलेलं आहे.